नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील ग्रामपंचायत सोनेघाट येथे दिनांक 6 डिसेंबर 2024 रोजी वारकरी शिक्षण संस्थेच्या रामटेक उपशाखेच्या स्थापनेसाठी भूमिदान समारंभ थाटात संपन्न झालाय। या ऐतिहासिक कार्यक्रमात वत्सल्याबाई भगवान मेहरकुळे, रेखा देवचंद हटवार आणि देवचंद टिकाराम हटवार यांनी आपल्या 4 एकर शेतीचे दान करत वारकरी शिक्षण संस्थेच्या उभारणीसाठी अमूल्य योगदान दिले। या भूमिदान समारंभाचं आयोजन सोनेघाट ग्रामस्थांनी भक्तिभावानं केलं होतं। कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 10 वाजता हनुमंतरायांच्या महाअभिषेकानं झाली। त्यानंतर हरिभक्त परायण रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांच्या कीर्तनाने वातावरण भक्तिमय झाले। दुपारी 12 वाजता भूमिदान समारंभाचं विधिवत आयोजन करण्यात आलं। समारंभाच्या मुख्य सोहळ्यात शांती ब्रह्मश्री हरिभक्त परायण गुरुवर्य मारुती बाबा कुरेकर, हरिभक्त परायण संदीपान महाराज शिंदे अध्यक्ष वारकरी शिक्षण संस्था, हरिभक्त परायण रामराव महाराज ढोक विश्वस्त वारकरी शिक्षण संस्था यांच्या शुभहस्ते भूमिदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे। या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून प्रमोद महाराज ठाकरे, तुकाराम महाराज मुलिक आणि सद्गुरू जोग महाराज संस्थापक वारकरी शिक्षण संस्था आळंदी देहू उपस्थित होते। या विशेष प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी आपले विचार मांडत वारकरी परंपरेच्या प्रचार प्रसारासाठी सोनेघाट येथील भूमिदानाचं महत्त्व अधोरेखित केले। त्यांनी सांगितले की आळंदी आणि पंढरपूरप्रमाणेच रामटेक हेही वारकरी संप्रदायाच्या कार्यासाठी तिसरे महत्त्वाचे केंद्र होणार आहे। कार्यक्रमाच्या समारोपाला महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं। ग्रामस्थ, वारकरी, भाविक तसेच मान्यवरांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा सोहळा अत्यंत यशस्वी व प्रेरणादायी ठरलाय। गजा महाराष्ट्र 24 न्यूज करिता नागपूरहून आमचे प्रतिनिधी पंकज चौधरी, रामटेक। मी बरेच दिवसापासून श्री सीताराम महाराजांची सेवा करत असतो। त्यानंतर माझं वय आता 70 आहे। आता हे पुढचं काळ रेग्युलर राहावं या उद्देशाने मी वारकरी संप्रदायाला माझी हक्काची 4 एकर जमीन मी देत आहे। त्याच्या मागचा उद्देश एकच आहे की या ठिकाणी संत महात्मे लोक घडत जावं आणि चांगली भावना तयार हो, अनेक संत घडावे आणि जन्म चंद्रसूर्य आहे तोपर्यंत या ठिकाणी या प्रचाराचं माध्यम चालत राहावं ही एक माझी इच्छा होती, म्हणून ते आज संपूर्ण पूर्ण झाली। स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांनी संस्थापित केलेली जी संस्था आळंदी या क्षेत्रामध्ये आपल्या परिसरातील साधक विद्यार्थी मंडळ आळंदी पंढरपूरला जाऊन प्रशिक्षण घेतात आणि नंतर मग कीर्तन प्रवचन आपल्या परिसरात सर्व सामान्य जनतेला वारकरी संप्रदायाचं तत्त्वज्ञान सांगून त्यांना त्यांचं जीवन कृतार्थ करतात। पण ते करण्यासाठी कष्ट लागतं, पण तीच संस्थाच आपल्या परिसरात व्हावी या हेतूने त्याच संस्थेची शाखा असणारे भगवान प्रभू रामचंद्राच्या चरणांनी पुनीत झालेलं क्षेत्र रामटेक या क्षेत्री ही उपशाखा इथं निर्माण होत आहे आणि ती आपल्या परिसरातील सर्व साधकांना, विद्यार्थ्यांना ही आल्हाददायी, आनंददायी एक प्रकारची घटना आहे। त्यामध्ये असणारे विद्यार्थी वर्ग यामध्ये प्रशिक्षित होतील आणि अभ्यास करतील, त्यांचं जीवन कृतार्थ होईल। ही लवकर असणारी संस्था लवकर निर्माण हो आणि सर्वांना तो लाभ त्यामध्ये संस्थेला ज्यांनी भूमिदान दिले असणारे हटवार साहेब त्यांच्या मंडळी त्यांच्याकडून ही दान संस्थेला भूमी आलेली आहे। त्यामध्ये संस्था लवकर होऊन तो आनंदाचा क्षण लवकर पाहावं असं प्रभू चरणी प्रार्थना करतो। ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल।